की शिवसेनेचा पहिल्यांदा विचार जो आहे संभाजीनगरनंतर परभणीमध्ये रुजला आणि परभणीची प्रेरणा घेऊन मराठवाड्यात सर्वत्र शिवसेना वाढली। दुर्दैवानं इथे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे होऊ शकले नाहीत। मराठवाड्यात आपण सगळीकडे बघताय, संभाजीनगर असेल, नांदेड असेल, जालना असेल, धाराशिव असेल, सगळीकडे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत आणि येत्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी आदेश दिल्यामुळं आज मी इथं आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचं संघटन वाढलं पाहिजे। आपण बघता की अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। 24/7 सकाळी 5-5 वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला वर्षा बंगल्यावर भेटल्याशिवाय साहेब झोपत नव्हते। कुणी रस्त्यामध्ये एखादी महिला असेल, कुणी गरजू असेल, तिथं गाडी थांबवली तर गाडी थांबून पूर्ण ताफा थांबून बोर्डवर लेटर पॅडवर सह्या करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितलेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि युतीला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि युतीचे मुख्यमंत्री बसले। अशा पार्श्वभूमीवर परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे जात आहेत। अशा वेळेस संघटन वाढलं पाहिजे, यासाठी इथं मी आलेला आहे। आपल्याला माहीत आहे की यापूर्वी मी खासदार होतो हिंगोलीमध्ये आणि हिंगोली जिल्हासुद्धा नावउद्योग जिल्हा आहे, परंतु माननीय शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने हळद या पिकामध्ये काम करत असताना 850 कोटी रुपये खर्च करून आपल्या वसमत टी पॉईंट इथे बाळासाहेबांच्या नावाने मोठं हळद संशोधन केंद्र आणि हळदीवर प्रक्रिया करणारा कारखाना आणि मराठवाड्यातलं पहिलं आयडेंटिफिकेशन सेंटर तिथं उभं राहत आहे। त्या माध्यमातून हजारो युवकांना तिथं रोजगार काम मिळणार आहे। त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांच्या सांगायला मला आनंद वाटतो की मी स्वतःसुद्धा नगरसेवक आणि मी नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून काम केलं, नगरसेवक म्हणून काम केलं। जो कार्यकर्ता गल्लीमध्ये सकाळी उठल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना अवेलेबल असतो, म्हणजे नाल्यांचे प्रश्न असतात, गटारांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, लाईटचे प्रश्न असतात, वार्डामधले छोटे छोटे प्रश्न, हे प्रश्न घेऊन जो लढतो तो लोकांच्या नजरेमध्ये असतो कार्यकर्ता। अशा सर्व जे पदाधिकारी जे की लोकांच्या तोंडावर आहेत, लोकांसाठी धावून जातात, अशा सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही आढावा घेतोय। असे कार्यकर्ते पक्षामध्ये आणण्याच्या दृष्टीनं काम करत आहोत आणि निश्चित अशा लोकांना उमेदवारी दिली जाईल, पक्षाकडून ताकद दिली जाईल आणि आगामी महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न